श्रीराम समर्थ. प्राध्यापक के बी बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग क्रमांक 110 बोधवचने आनंद यातील पुढील 61 नंबर. आनंद हा शाश्वत आहे. 62 भगवंताच्या इच्छेने सर्व होते आणि सर्व तोच करतो अशी भावना ठेवणे यासारखे समाधान नाही. कृतीमध्ये आनंद आहे, फळात किंवा फळाच्या आशेत तो नाही. नामस्मरण रूपी कृती केली असता शाश्वत आनंद मिळेल. 63 बाळंत झाल्यावर स्त्रीस गरोदरपणाच्या कष्टाचा विसर पडून अपत्य दर्शनात आनंद होतो. त्याचप्रमाणे परमात्म्याच्या दर्शनाचा आनंद साधनाचे कष्ट विसरायला लावतो. त्या आनंदाची कल्पना आपल्याला आज येणार नाही. जे लोक देह विसरले त्यांनाच त्याची कल्पना येईल. 64 शिष्याला जो भगवंताचा आनंद मिळाला तो कदाचित गुरुलाही मिळाला नसेल, कोणी सांगावे. 65 वर्षाचा आनंद पाडव्यापासून, आयुष्याचा आनंद वाढदिवसापासून आणि दिवसाचा आनंद सकाळपासून सुरू होतो. म्हणून भगवंताच्या भक्तीला आपण त्याच्या नामाने सुरुवात केली तर त्याचा आनंद लगेच आपल्याला मिळेल. सुरुवात गोड आणि शेवटही गोडच होईल. 66 जो आनंद ब्रह्मदेवालाही लाभला नाही तो ब्रह्मरूप बनलेल्या संतांना लाभला. त्यांनी तो आपल्याला सांगितला आणि मिळवून दिला. 67 तोंड गोड करायला जशी साखर खावी लागते तसे आनंद प्राप्त व्हायला नाम घ्यावे लागते. 68 झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच खरा आनंद आहे, पण ते विसरणे औषधांनी वगैरे कृत्रिमपणे न आणता भगवंताच्या स्मरणात राहून आणले पाहिजे. पुढे आहे समाधान ही बोधवचने. 1 समाधानासारखे औषध नाही, ते मिळत नाही म्हणून इतर औषधे घ्यावी लागतात. 2 काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान, शांती आणि आनंद मिळतो. 3 ज्यांना सर्व अनुकूल आहे त्यांना देखील समाधान हे नसतेच, म्हणून ज्यांना तितकी अनुकूलता नाही त्यांनी मला ती अनुकूलता नाही यासाठी असमाधान ठेवण्याचे कारण नाही, कारण समाधान हे त्यामध्ये नाहीच नाही. 4 आपण ज्या कार्यासाठी आलो ते कार्य झाले की समाधान होते. मग जोपर्यंत आपल्या कृतीने आपल्याला कधीही समाधान होत नाही तोपर्यंत आपण त्या कार्यासाठी आलो नाही असे म्हणायला काय हरकत आहे. आपण भगवंतासाठी आलो आहोत आणि त्याच्या प्राप्तीमध्येच आनंद आहे. 5 आपली वृत्ती परिस्थितीत अडकलेली असल्यामुळे ती स्थिर राहत नाही, म्हणून आपल्याला समाधान नाही. 6 वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच. 7 मनुष्य आहे त्या स्थितीला कंटाळून सुख मिळावे यासाठी जे करायला जातो ते शेवटी दुःखाचेच होते, म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान मानायला शिकावे. 8 आपण व्यवहारासाठी जन्माला आलेलो नसून भगवंतासाठी आलो आहोत. यासाठी आपण एखादी वस्तू नाही म्हणून कष्टी होण्यापेक्षा दुसरी एखादी वस्तू आहे म्हणून समाधानात राहावे. 9 समाधान ही वस्तू फक्त भगवंताजवळ मिळते आणि ती मिळवण्याच्या आड काहीही येऊ शकत नाही. 10 समाधानाशिवाय इतर गोष्टींनी आपल्या जीवाची तळमळ आणि हुरहुर नाहीशी होणार नाही. 11 जो जिन्नस जेथे ठेवला आहे ती जागा सोडून आपण त्रिभुवन जरी शोधले तरी तो सापडत नाही. त्याप्रमाणे ज्या वस्तूमध्ये समाधान नाहीच नाही त्यामध्ये कितीही शोधले तरी ते आपल्याला मिळत नाही. समाधान फक्त भगवंताजवळ आहे. 12 कर्तव्यामध्ये तात्काळ समाधान आहे. 13 जगातली कोणतीही दृश्य वस्तू, मग ते राजाचे वैभव असो, विद्वानांची विद्या असो, आपल्याला मनाचे स्वास्थ्य देऊ शकत नाही आणि ते नेऊही शकत नाही. मन भगवंताजवळ गुंतेल तेव्हाच त्याला स्वास्थ्य मिळेल. 14 भगवंताची देणगी सर्व बाजूने गोड असली पाहिजे. पैसा ही भगवंताची देणगी नव्हे,
त्याने तळमळ आणि अतृप्ती होते. समाधान ही भगवंताची देणगी होय. 15. आपले समाधान का बिघडते? आज आहे त्यापेक्षा निराळे असावे असे वाटते म्हणून. 16. पैलवानासारखा दिसणारा एक गृहस्थ होता. त्याला विचारले तर तो म्हणाला, अहो मला मधुमेह आहे, मी आतून पोखरून गेलो आहे, त्यापेक्षा तुम्ही बरे. हे जसे खरे त्याप्रमाणे पैशापासून प्राप्त होणाऱ्या ऐश्वर्याची अवस्था आहे. फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे. ते राजवाड्यामध्ये नाहीच नाही, पण ते झोपडीमध्येही नसेल. 17. मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये आपण समाधान मानले की जे आहे ते पुरेल. 18. पांडवांना वनवासात जे समाधान होते ते राज्यपदावर असणाऱ्या कौरवांना नव्हते. म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये सुखी राहावे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. हेच संत श्रेष्ठ श्री तुकाराम बुवांचे सांगणे आहे. 19. असमाधानाचा रोग सर्वांनाच असल्यामुळे रोगाच्या यादीतून त्याचे नाव निघून गेले आहे. 20. असमाधान हा रोग सर्वांना एकच आहे. भगवंताचे स्मरण हे औषध सर्वांना एकच आहे आणि समाधान हा गुणही पण सर्वांना तोच आहे. 21. जी विद्या नोकरीचे साधन आहे ती अपूर्णच असते. असली विद्या पोटापुरतीच समजावी, ती समाधान देऊ शकणार नाही. समाधान देणारी विद्या निराळीच आहे. म्हणून लौकिक विद्येलाच उगीच फार महत्त्व देऊ नये. बाहेर हिंडण्यासाठी जोडा अत्यंत आवश्यक आहे खरा, पण तो पायामध्ये घालून देवघरात जाऊ नये. 22. ज्याचे मन समाधानात आहे त्याचे शरीर कसेही असले तरी चालेल, समाधानालाच खरे महत्त्व आहे. 23. अर्जुनाने भगवंताला आपल्या बाजूला घेतले आणि त्यामुळे त्याचे जे समाधान टिकले ते काही कौरवांचे टिकले नाही. 24. आणखी काही नको, हे पूर्णत्वापासून आले तरच समाधान होईल. समाधान हा पूर्णत्वाचा स्वभाव होय. 25. सर्व समाधानाचा पाया भगवंत हा असल्याने त्याचा विसर पडू न द्यावा. 26. जगामध्ये आपल्याला समाधान कोणी देत नाही आणि आपले समाधान कोणी घेत नाही. 27. एखाद्या वेळी आपल्याला असा संशय येतो की जगात सुख, समाधान आणि आनंद आहे का? पण जी वस्तू जगात नाही तिचे नाव कसे निघेल? असमाधान याचा अर्थच समाधान नाही ते. यावरून असे स्पष्ट दिसते की आधी समाधान असले पाहिजे. 28. शाब्दिक ज्ञानाने खरे समाधान होणार नाही. 29. पांडवांनी देहाने वनवास सोसला, पण मनाने त्यांनी भगवंत भजल्यामुळे वनवासामध्येही ते समाधानाने राहिले. 30. ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल. 31. समाधान हे आपल्यालाच घ्यायचे असते, दुसरा कोणी ते आपल्याला देऊ शकत नाही. 32. मनुष्याला आनंद आणि समाधान हे खरे औषध आहे. 33. जर आपण एखाद्याला विचारले की तुझ्या असमाधानाचे नक्की कारण सांग, तर त्याला खात्रीलायक कारण सांगता येणार नाही. याचा अर्थ असा की तत्वदृष्ट्या समाधान होण्यासाठी त्याला खरेच कशाची जरूर नाही, पण ही गोष्ट कोणाला पटत नाही. 34. आहे त्या अवस्थेमध्ये आपले समाधान टिकत नाही आणि पाहिजे ती वस्तू मिळाली तरी आपण पूर्ण सुखी होत नाही. 35. भगवंता वाचून असणारे वैभव आणि ऐश्वर हे सुख समाधान देत नाही. 36. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे. ती मिळवण्याचा उपाय म्हणजे भगवंताचे स्मरण होय. 37. प्रत्येक जीवाला तळमळ लागली आहे आणि ती तत्त्वज्ञानानेच निवेल. हल्लीचे तत्त्वज्ञान नुसते अभ्यासी असून ते अनुभवाचे नाही, त्याने खरे समाधान लाभणार नाही. 38. ज्याला स्वतंत्र राहायचे असेल त्याने धडपड करू नये, जशी स्थिती येईल तशात समाधानात राहावे.
39. समाधानाला निष्ठेची अत्यंत जरूर आहे. 40. संकटाचे तसेच आनंदाचेही आपले दिवस नाहीसे होतात, पण आपला संशय मात्र टिकून राहतो. जोपर्यंत संशय आहे तोपर्यंत आपल्याला समाधान नाही. पुढील बोधवचने आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.